So I'll redraw the object for you quickly. तर काय एवढं जास्त वेळ देणार नाही मी. I hope you remember the dimensions. Roughly तसा मी ऑब्जेक्ट काढतोय आता. Dimensions as per the earlier object. Okay. याच्यानंतर काय ऍड केलं होतं? रिब ऍड केली होती. रिब आता काय मी दाखवत नाही. इज दॅट फाईन? आय विल जस्ट शो द स्लॉट. So this is the rectangular cut which is drawn in the object. And somewhere here is the rib. Okay, the object was like this. Now, if I remember the dimensions correctly, हे टोटल 50 होते, बरोबर आहे? Yes, sir. हे मी तुम्हाला किती सांगितलं होतं? 30. I am talking about this line. 50 पैकी 30 म्हणून सांगितलं होतं आणि 20 पैकी हाईट किती सांगितलं होतं? 10 ना? Yes, sir. This total is 10. 20. Okay. I also have to draw the front view, top view and side view. आज झूमने बराच त्रास दिला ना. The front view is like this. This is XY. This is X1, Y1.
This is top view. And this is side view. At least it is over. Okay, now we are talking about this particular cut which is taken inside the object. Okay, shall I continue now? Yes, sir. ओके, आता हा जो रेक्टँग्युलर कट आहे, ठीक आहे, याच्यातून जे मटेरियल रिमूव्ह झालेलं आहे, काय बोलतो लक्षात घ्या, इथं रेक्टँग्युलर कट आहे, बरोबर आहे का, या स्पेस मध्ये याच्यातून जे मटेरियल रिमूव्ह झालेलं आहे, तर ते कसं असेल, रेक्टँगल. तर त्याची हाईट 10 असेल, बरोबर आहे, आणि तो जो कट घेतला आहे, यू हॅव टू अज्युम दॅट इट इज टेकन थ्रू आउट. किंवा तुम्हाला इथं शेजारी कट करून दाखवतो मी, इथून मटेरियल जे रिमूव्ह झालं ते मी तुम्हाला साईडला काढून दाखवतोय. आर यू गेटिंग? तर जे मटेरियल रिमूव्ह झालं त्याची हाईट किती असणार आहे, 10. यू हॅव टू अज्युम दॅट द कट इज टेकन थ्रू आउट. त्यामुळे हा जो कट आहे हा 90 mm लेंथचा आहे असं अज्युम करायचंय, आणि त्याची हाईट किती आहे, 10. इज दॅट क्लिअर? येस सर. आणि हे मटेरियल तुम्ही कुठपर्यंत रिमूव्ह केलंय, तर अप टू विड्थ ऑफ 30. इज इट क्लिअर? येस सर. तर हा कट घेताना जे मटेरियल रिमूव्ह केलं ते मी तुम्हाला साईडला दाखवलेलं आहे. शॅल आय कंटिन्यू? शॅल आय कंटिन्यू? येस. एवढं मटेरियल रिमूव्ह झालेलं आहे. Now, when I am looking from the front side, या कटला जेव्हा मी फ्रंट साइडनं पाहिलं, जे लोक लेट झाले, जॉईन झाले, त्यांनी काळजी करू नका, मी फक्त रिड्रॉ केलेलं आहे सगळं. आय हॅव स्टार्टेड एक्सप्लेनिंग अबाउट द रेक्टँग्युलर कट विच इज टेकन हिअर. ओके, तर या रेक्टँग्युलर कटचा जर मी विचार केला, इथली जी बेस लाईन आहे, कॅन यू सी दिस बेस लाईन? Yes, sir. त्याची लेंथ असेल 90, बरोबर आहे. ही लाईन Yes. शेवटपर्यंत आतमध्ये गेली असणार आहे ना अशी, तर त्याची लेंथ किती असणार आहे, 90, 90. बरोबर आहे. व्हेन यू आर लुकिंग इन दिस डायरेक्शन, तुम्ही या दिशेने पाहताय त्यावेळी ती याच्याशी ओव्हरलॅप होते. इज दॅट क्लिअर? म्हणजे इथं असणारी जी लाईन आहे ती मी जर फ्रंट व्ह्यू मध्ये रिप्रेझेंट करायची म्हटलं तर ती इथं ओव्हरलॅप होईल. इज इट क्लिअर? Yes, sir. त्याला कंटिन्यू. येस सर. ओके, नेक्स्ट. आता या कटची ही व्हर्टिकल लाईन जर मी रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला फ्रंट व्ह्यू मध्ये, तर ती कोणाशी ओव्हरलॅप होणार आहे, या लाईनशी. इज दॅट क्लिअर? बिकॉज आय एम लुकिंग इन दिस डायरेक्शन. काय सांगितलं, लेट मी रिपीट. इफ यू ट्राय टू रिप्रेझेंट दिस व्हर्टिकल लाईन, या व्हर्टिकल लाईनला मी फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवायचा प्रयत्न केला, तर मी फ्रंट व्ह्यू साठी इथून पाहतोय, त्यामुळे इथं असणारी व्हर्टिकल लाईन ही कोणाशी ओव्हरलॅप होते, या व्हर्टिकल लाईनशी. इज दॅट क्लिअर? येस सर. त्यामुळे मी जरी इथं 10 mm ची लाईन काढली पुन्हा, तरी ती एक्झिस्टिंग लाईनशी ओव्हरलॅप होणार आहे. इज इट क्लिअर? येस. ठीक आहे. आता या व्हर्टिकल लाईनला असेच पॅरलल लाईन इथून आत गेल्यावर असेल का नाही, याला पॅरलल एक लाईन पलीकडच्या एंडला असेल का नाही, याचा अपोजिट एंड कुठं असेल, कॅन यू इमॅजिन? इथं कुठं असेल का नाही, येस. कॅन यू इमॅजिन? तर ती लाईन इथे येणार आहे, म्हणजे पुन्हा एकदा ओव्हरलॅप होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत हा जो पॉइंट आहे, आता एकदम ड्रॉ काय करायचं आपण याच्याविषयी बोलूया. ठीक आहे,
हे फक्त इमॅजिनेशन इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. तर हा जो कॉर्नर आहे किंवा हा जो कॉर्नर आहे, इथून एक लाईन अशी आतमध्ये गेलेले शेवटपर्यंत, येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. त्याची लेंथ किती आहे? 90. 90. 90. आणि ते ग्राउंड पासून किती डिस्टन्स वरती आहे? 10. 10. 10. Is that clear? Yes, sir. So what I will do, I will find the midpoint of this 20 mm. ठीक आहे, 20 mm चं मी काय केलं, मिड पॉइंट फाइंड आउट केला. तिथून अशी डॉटेड लाईन मी ड्रॉ केली. हॅव अंडरस्टूड? ड्रॉ करताय तुम्ही? Yes. Yes. मला डॉटेड लाईन काढायची म्हटल्यानंतर थोडंसं रेफरन्स लागतो. I think you might have understood why we have kept orthographic at the last. Is it a good decision? Yes. ऑर्थो जर आपण आधीच घेतला असता तर हे सगळे डिफिकल्टी, हे सगळे प्रश्न, बरोबर ना? कारण ऑर्थो एक्सप्लेन करायच्या बऱ्याच स्टाईल्स आहेत, त्यापैकी जी स्टाईल मला योग्य वाटते त्यामध्ये प्रत्येक गोष्ट अशी दाखवायची म्हणजे त्रासदायक होतं. So represent one dotted line in the front view. It represents the rectangular cut. Okay, shall we continue? Yes. Okay. Now I can imagine one line passing from this particular corner. हा जो कॉर्नर आहे इथला, समजतंय ना? या कॉर्नर पासून इथला हा कॉर्नर आणि इथला हा कॉर्नर. Can you see these corners? Yes, sir. Yes, sir. From these corners you can imagine two lines. इथून जाणाऱ्या दोन लाईन्स तुम्ही इमॅजिन करू शकता, त्यांची लेंथ 90 mm आहे. Is that clear? Yes, sir. Okay. आता मी रफली दाखवतो, जास्त काही वेळ घालवत नाही. इथं असं आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री काढलेला आहे. ओके, येस ऑर नो? टॉप व्ह्यू मध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे कसा? Yes, sir. Yes, sir. ओके. नाउ माय नेक्स्ट क्वेश्चन, या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती आहे? एरो जो दाखवलाय तो 30 mm. 30. इट इज 30. ओके, इज इट अलोंग द लेंथ और इज इट अलोंग द विड्थ? Along with. तर ते आहे अलोंग द विड्थ. समजताय ना? Yes, Yes. sir. ओके, मग 30 चा ब्रेकअप कसा होईल? तर इथं कुठं आपलं ऍक्सिस ऑफ सिमेट्री होतं, आठवतंय का? Yes, sir. तर तिथून 15 mm वर आणि 15 mm खाली. अंडरस्टूड? Yes, sir. त्यामुळे या ऍक्सिस ऑफ सिमेट्री पासून 15 mm in the upward direction, 15 mm in the downward direction. Mark 2 points and the distance between these 2 points should be how much? 30. काय करायचं लक्षात आलंय? ऍक्सिस ऑफ सिमेट्री पासून 15 mm अप्पर साइडला, 15 mm लोअर साइडला हे दोन पॉइंट्स मार्क करा. म्हणजेच या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती असेल? 30. 30. अंडरस्टूड? आणि हे येलो कलरच्या लाईन दिसतात इथे, तुम्ही काय करायचंय? डॉटेड लाईन दोन दाखवायच्या आहेत.
दाखवले 2 डॉटेड लाईन्स. Yes, sir. Yes, sir. So this is how we have represented the rectangular cut in front view as well as the top view. Okay. Now tell me how to represent this cut in the side view. हा कट साइड व्ह्यू मध्ये कसा दाखवणार? तिथे ऑलरेडी ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे आपल्या साइड व्ह्यू मध्ये. इज इट करेक्ट? Yes. Okay. Now this distance is how much? येलो कलरची लाईन, हे डिस्टन्स किती आहे? 50. इज इट करेक्ट? Yes. ठीक आहे. मग काय करा, त्यापैकी कट हा किती डिस्टन्स आहे आउट ऑफ 50? हे टोटल 50 झालं, बरोबर ना? Yes. त्यापैकी कट कितीच आहे? 30. म्हणजे हे डिस्टन्स 10 असेल. जे एक्झिस्टिंग लाईन आहे हे किती असेल? 10 असेल. आणि दुसरी एक्झिस्टिंग लाईन पण किती असेल? 10 असेल. इज दॅट करेक्ट? Yes. ठीक आहे. मग काय करा, या कॉर्नर पासून 10 mm एक पॉइंट मार्क करा. या कॉर्नर पासून 10 mm दुसरा पॉइंट मार्क करा. म्हणजे हे डिस्टन्स ऑटोमॅटिकली किती राहिलो? 30. इज दॅट क्लिअर? येस और नो? Yes, sir. 50 पैकी 10 mm डावीकडनं 10 mm उजवीकडनं सोडल्यावर मध्ये किती राहतं? 30. 30. आता 10 mm जे स्लॉटची हाईट आहे ती ऑलरेडी फ्रंट व्ह्यू मध्ये अवेलेबल आहे का नाही? ट्रान्सफर दॅट हाईट इन द साइड व्ह्यू. ती हाईट कुठे ट्रान्सफर केली? साइड व्ह्यू मध्ये. अंडरस्टूड? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके. तर 10 mm जी त्या रेक्टँग्युलर कटची हाईट आहे ती फ्रंट व्ह्यू मधून साइड व्ह्यू मध्ये ट्रान्सफर केली बाय युझिंग अ प्रोजेक्टर. आता इथून एक व्हर्टिकल लाईन काढा. याची हाईट किती झाली? 10. बरोबर आहे ना? इथून एक व्हर्टिकल लाईन, याची पण हाईट किती असेल? 10. Shall I continue? Yes, sir. And the line which I am drawing, its width has to be 30. आता कट असल्यामुळे हे बेस लाईन तुम्हाला इरेज करावं लागेल. अंडरस्टूड? Yes, sir. त्यामुळे हे 10 mm आणि हे 10 mm एवढंच फक्त रिटेन करा. ऑल द अदर थिंग्स शुड बी इरेज्ड. लेक्चर झालं. लेक्चर so this is front view of the object. This is top view. आणि हा कोणता व्ह्यू काढलाय? साइड व्ह्यू. Left hand. Left hand side view. Okay. Will there be any dotted line in the side view? साइड व्ह्यू मध्ये एखादी डॉटेड लाईन येणार आहे का? No, sir. Not come. Okay. Now how much time is remaining? तुम्हाला विचारून काय उपयोग? मलाच दिसतो तो 25. Sorry, around 15 minutes are remaining. ठीक है. Shall we do one thing?
नाही, पण 15 मिनिटात होणार नाही. ओके, आय ट्राय. और I'll give similar exercise. कारण 15 मिनिटात ऑब्जेक्ट कट होऊन अवघड आहे. हे डिस्टन्स किती दिलं तुम्हाला सांगा? 30 ना? 40. Yes. डॉटेड लाईनचा एक तुम्हाला मी एक्सरसाइज देतो. विड्थ किती आहे? 50 ना? Yes. त्या स्लॉटचं हे डिस्टन्स घ्या 20. समजतंय ना? हे डिस्टन्स घ्या 10. Have you understood the rectangular cut? इथं जो रेक्टँग्युलर कट काढलाय तो समजलाय सर्वांना? त्याची विड्थ किती आहे सांगा? 20. समजतंय ना? Yes, sir. Yes. आणि त्याची लेंथ आपण ज्याला म्हणतो, आणि हे डिस्टन्स लेंथ आहे, बरोबर ना? Width 20, length 10 for this rectangular cut. Now I give you the task, modify the front view, top view and side view as per this cut. Front view, top view आणि side view या कट नुसार मॉडिफाय करा. Shall we start from the front view? Yes, sir. Yes, sir. Okay, I'll keep on asking the questions. How many dotted lines should be added? पूर्वीचं सगळं विसरून जावा, इथून पुढे जे ड्रॉ करायचं त्याच्याविषयी मी बोलतोय. Okay, so how many dotted lines should be added in the front view? फ्रंट व्ह्यू मध्ये किती डॉटेड लाईन्स ऍड करावे लागतील? Only one. Only one. Okay. Any other answer? Others, are you listening? Yes, How sir. many dotted lines should be added in the front view for the new rectangular cut? 0. 1. 0. We have to add one line. बरोबर आहे? कारण Yes. या कॉर्नर पासून अशी एक लाईन आत गेलेली असेल का नाही? Yes. ब्लॅक कलरची लाईन दिसते का? बरोबर ना? Yes, sir. आणि या कॉर्नर पासून अशी एक सेकंड लाईन आतमध्ये गेलेली आहे. Are you getting? And if you are Yes. observing them from the front side, these lines will overlap. काय काय सांगितलं बघा? या पॉइंट मधून फक्त 10 मिनिट राहिलेत, समजावून घ्या पटकन. या पॉइंट मधून एक व्हर्टिकल लाईन आहे, समजली की सर्वांना? या Yes. पॉइंट मधून दुसरी व्हर्टिकल लाईन आहे, तुम्ही इकडून पाहताय. ह्या दोन लाईन ओव्हरलॅप होतील का आता ज्या ब्लॅक कलरच्या ड्रॉ केलेल्या? Yes, sir. ओके, त्यामुळे आपल्याला एकच लाईन रिप्रेझेंट करायची आहे. ओके, व्हॉट विल बी इट्स लोकेशन? Right hand side. 30 mm. Correct. From right hand side, how much distance? 30. 10. 10 mm. Total 30 बाळा.
काय म्हणतो हे टोटल 30 आहे, समजतं ना? इथून ते इथपर्यंत 30 आहे. त्यापैकी ह्या कटचं डिस्टन्स किती सांगितलंय? 10. इज दॅट क्लिअर? Yes, sir. सो इट इज 10 आउट ऑफ 30. त्यामुळं इथून ते इथपर्यंत असं 10 घ्या, समजतंय ना? Yes. आणि अशी एक डॉटेड लाईन ड्रॉ करा. ओके, नाउ फ्रंट व्ह्यू चेंजेस आर दे ओव्हर? फ्रंट मध्ये अजून काय चेंजेस राहिलेत का? No, sir. So front view you have to add only one dotted line. थोडस गडबडीत वेडवाकडे दिसतंय, but you have understood the location of the line. Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता मीटिंग एंड होणं परत जॉईन करणं मला तर एनर्जी राहिली नाही, तुम्हाला नाही ना? ठीक आहे. व्हॉट विल बी द चेंज इन टॉप व्ह्यू? तर हे जे 10 mm चं प्रोजेक्टर आहे, हा टॉप व्ह्यू मध्ये कंटिन्यू करा. इज इट करेक्ट? Yes. Yes. म्हणजे 10 mm डिस्टन्स कॅरी फॉरवर्ड केलं. ठीक आहे. देन व्हॉट इज दिस डिस्टन्स? तर हे डिस्टन्स किती आहे? 20 आहे, समजतंय का? येलो कलरचा एरो ऑब्जेक्ट वरती. Yes, sir. दिस डिस्टन्स इज हाऊ मच? 20 ना? Yes, sir. इज इट along length or along width? Along with. Along with. इट इज along width. तर width आपली अशी आहे, बरोबर आहे का? 50 किंवा हे डिस्टन्स 50 आहे along the width. त्यामुळे काय करा, इथं कुठतर आपलं ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल. येस और नो? इथून अप्पर साइडला 10 mm, लोअर साइडला 10 mm. आर यू गेटिंग? ऍक्सिस ऑफ सिमेट्री पासून अप्पर साइडला 10, लोअर साइडला 10. 2 पॉइंट्स मार्क करा. अंडरस्टूड? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. So draw 2 lines and this is the third line. So here represented the rectangular cut. Is it correct? तर ह्या कटची डायमेन्शन पहा. हे डिस्टन्स किती आहे? 20. समजतंय का? Yes. Yes, sir. प्लीज आन्सर. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम. तुम्ही ड्रॉ करत बसणार बाळांनो. हे डिस्टन्स किती आहे? 20. 20. 20. Is it understood? And what about sir. this distance? This is 10. 10. 10 mm. okay. Now let us move to the side view. Please don't draw anything. तुम्ही ड्रॉ करू नका कारण वेळ संपत आलेली आहे. आता चौथ्यांदा जॉईन करू शकत नाही आपण. Okay. Now once again you have to understand this distance of 20. We are talking about the which view? Side view. Side view now. Okay. So once again you need to remember that this distance is 20. बरोबर आहे? त्यामुळं इथून येणारी एक व्हर्टिकल लाईन, बरोबर ना? आणि या कॉर्नर मधून एक येणारी जी व्हर्टिकल लाईन आहे, या दोन मधलं डिस्टन्स हे पुन्हा एकदा किती असणार आहे? 20. हाऊ मच? 20. 20. So 20 means how to break up this distance? त्या डिस्टन्सचं ब्रेकअप कसं असेल? 10 mm 10. right of. So here you are having axis of symmetry. Is it correct? Yes, sir. 10 mm towards left, 10 mm towards right. Understood? So mark here point 10 mm towards left, 10 mm towards right, the axis of symmetry. तर ह्या येलो कलरच्या लाईन म्हणजेच काय आहेत? डॉटेड लाईन आहेत. Okay. Now I have got a question to you.
ही जी येलो कलरची लाईन आहे त्याला मी 1 म्हटलं आणि इथं जी येलो कलरची लाईन आहे त्याला 2 म्हटलं. विच लाईन इज करेक्ट, 1 और 2? येलो कलरची लाईन डॉटेड आहेत. 1. विच वन इज करेक्ट? 1. 1 is correct or 2 is correct? 1 is correct. 1 is correct or 2 is correct? Actually line 2 is correct. कारण हा जो थिकनेस आहे, सॉरी, हे 20 आहे ना आणि हे 30 आहे. बरोबर आहे की? एक लक्षात घ्या, हा स्पेस दिसतोय सर्कल केलेला. Yes, sir. Okay. Is it having the material or is it empty? हा सर्कल Having केलेला material. स्पेस आहे, त्याच्यामध्ये मटेरियल आहे का तो एम्प्टी आहे? कट होऊन गेलं रेक्टेंगल त्यात. तर एम्प्टी पार्ट हा आहे रेक्टेंगल मधला, समजतंय ना? हा पार्ट. Yes, sir. आणि ह्या सर्कल मधला जो स्पेस आहे तिथं मटेरियल आहे. अंडरस्टूड और नॉट? Yes. Therefore, whenever you are drawing dotted line म्हणजे काय? इथून ते इथपर्यंत गेलेली लाईन. समजताय का? समजताय का? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे रेक्टँग्युलर कट तुम्ही करत इथपर्यंत येऊ शकता. मात्र या पॉइंट नंतर खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला रेक्टँग्युलर कट घेऊ शकत नाही. समजताय ना? आणि हा पार्ट ऑलरेडी या रेक्टँग्युलर कटने रिमूव्ह केलेला आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So the dotted line should be up to this point only. Okay, so today I have tried my best to explain you the things. I hope you have understood up to an extent of 70%. Yes, sir. Yes, Up sir. to an extent of 70% because we are having lot of disturbances, but still we have tried to control the things. So this is the way in which we have to proceed for ortho. We'll need at least 2 lectures in continuity to understand one problem of orthographic projection. Okay, so if it doesn't happen, still I will find other solution for this problem, but most of the times we'll try to have 2 continuous lecture. Is that fine? Yes, sir. Yes. And one more thing for your remembrance, we have completed the theory and MCQ of all the chapters. We are performing additional practice of ortho on which 1 mark MCQs cannot be asked. Is that clear? Yes, sir.